नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कर्जमुक्तीबाबत 8 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरे। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर किती कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांना? तुमच्या पीक कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी या योजनेत थेट माफ केली जाईल। तर त्याचा कालावधी किती असणार आहे? तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ते भरले नसेल तर त्या कर्जालाही माफी मिळेल। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर ते देखील लाभ मिळेल। त्याला एक वेळ समझोता योजना म्हटले आहे। तर दुसरे, जर तुमचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 2 लाखाच्या वरची अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत भरावी लागेल। तुमचे कर्ज 50,000 पेक्षा कमी असल्यास तुम्ही जेवढी मुद्दल व व्याजाची रक्कम बँकेत भरली आहे तेवढीच रक्कम किंवा किमान 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून मिळतील। जमिनीची अट आहे का? कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी किती एकर जमीन असावी अशी काही अट नाही। या योजनेत जमीन धारणेचे क्षेत्र कितीही असले तरी कोणतीही अट न ठेवता शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। तुम्हाला कुठेही लेखी अर्ज करायची गरज नाही। ही योजना पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक। बँका स्वतः तुमची शासनाच्या पोर्टलवर माहिती देतील। तर कागदपत्रांची अट काय आहे? आधार प्रमाणीकरण करणे आणि ॲग्रीस्टॅक या सरकारी प्रणालीवर तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे। नोंदणी नसेल तर ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळे कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। प्रथम तुमची नोंदणी करून घेतली जाईल आणि मगच लाभ दिला जाईल। यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे। कोणत्या बँकाचे कर्ज माफ होतील? राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि गावाकडच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, सोसायट्या यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ होईल। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।